हा जो ब्लॉग आहे तो लव्ह स्टोरी पार्ट 5चा। तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला आमच्या साखरपुड्यापासून तर लग्नापर्यंतचा जो पिरियड टाइम होता तो सफर तुम्हाला याच्यामध्ये ऐकायला आणि बघायला मिळणार आहे। काय आहे जय हिंद मध्ये सांगते मी तुझं मी बोलते ना काय व्हॉइस ओव्हर बरं ठीक आहे माझं तोंड चालू आहे ना इथं। हा बोल। सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात। माझी कॉपी करू नये माणसानी। प्रयत्न तर करतोय ना मी। माझं आहे, तुम्ही पिलात ना तुमचं स्वतःच पिऊन तर ग्लास दाखवा इकडे, नाही तर ऑडियन्सला वाटण खरंच मी खोटं बोलते। आणि इकडे हे बघा, थोडं दे नाही स्वतःच पिऊन मोकळं झालं तरी माझं मागायचंच नाही, माझ्याकडे एवढंच राहिले। सो आपला जो गेला पाठ होता त्याच्यात त्याला तुम्ही खूप जास्त मनापासून प्रेम दिला, आम्हाला खरं खूप जास्त छान वाटलं आणि खूप आवडलं। आणि लोकांच्या कमेंट पण भरपूर आल्या की हा. पार्ट 5 पण लवकर लवकरच आणा. पाहिजे आपल्याला। आणि आपण ह्या पार्ट 5 मध्ये हे कव्हर करणार आहोत की आमचं साखरपुड्याच्या नंतर काय परिस्थिती होती, आम्हाला घरचे भेटून देत होते की नव्हते, काय सिच्युएशन होता, आमचं लग्न कधी ठरलं, लग्नाची तारीख काय असणार, हे सगळं आपण ह्या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत। तर हा ब्लॉग एंडिंग पर्यंत नक्की बघा। सो आता आपण स्टार्ट करूयात। साखरपुडा झाला होता आमचा 16 नोव्हेंबरला, Right. बरोबर। त्याच्यानंतर मग डिसेंबर गेला, जानेवारी गेला आणि त्याच्यानंतर म्हणजे त्या 2 महिन्यामध्ये काय आमचं जास्त कॉन्टॅक्ट वगैरे होत नव्हतं, कारण मला सुद्धा कॉलेज असायचं, आनंदला सुद्धा जॉब असायचा। तर आम्ही कधी मध्ये अधूनमधून कॉलेजमध्ये एकदा दोनदा मी कॉल केला तर केला, ठीक आहे मग। आणि कधी आनंद घरच्या मोबाईलवर तेव्हा फोन करू शकत होते, कारण की साखरपुडा आमचा एवढा पण नाही, थोडासा, हा. जास्त पण नव्हते बोलू देत हा, आम्हाला। जास्त पण नव्हते बोलू देत, पण कसं साखरपुडा झाला होता तर पण मम्मी पप्पा समोर बोलून बरोबर माणूस ना, म्हणजे फॅमिली बरोबर काय बोलणार ना समोर। राईट। हा, तर तेवढंच जेवली का, कशी आहे, बरे का, बस एवढंच बोलून फोन ठेवून द्यायचा 2 महिन्याच्या पिरियड मध्ये, ठीक आहे। मग त्याच्यानंतर आला 29 जानेवारीला माझा बर्थडे। माझा बर्थडे आला तर मी मम्मी पप्पाला बोलले होते की हा माझा बर्थडे थोडा चांगला करा। माझ्या बोलायच्या आधीच मम्मी पप्पाने ठरवून ठेवलेलं होतं हा. की बर्थडे चांगला करायचा आहे, कारण की असू शकतो की हा शेवटचा बर्थडे असू शकतो आणि आपण ह्याच्या आधीचे बर्थडे एवढे चांगले नाही केले, तर हा बर्थडे तिथं चांगला झाला पाहिजे, कारण की ही काही दिवसांनी नसणार आहे। सगळे पाहुणे वगैरे ना बोलू। हा, फक्त माईक सरळ धरलं सगळ्या गोष्टी होतात ना। मग काय झालं, मग मम्मी पप्पानी असं बोलले तर मी लय खुश झाले होते, तर म्हणलं थोडासा माहोल जरा चांगला आहे तर आपण जरा बोलावा। मग चान्स मारायला हा, काय नाही. एवढं बी नव्हतं काय चान्स मारायसारखं। तर मग मी मम्मीला बोलले मग मम्मी बर्थडे सगळेच येणार आहेत, तर आनंद आणि त्याच्या मम्मी पप्पाला पण बोलवा ना, त्याच्या पण घरच्यांना। तर मम्मी बोलली हा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही। मम्मी लगेच ऍक्सेप्ट झाली यार, म्हणलं चल बरं झालं मम्मी तेवढं तरी हा बोलली। कारण की त्या टायमिंगला कसं सगळं मम्मीच्या हातात होतं, तर मम्मी, तुम्हाला तर सगळ्यांनाच घरामध्ये तसंच असेल, आपल्या मम्मीच्या किंवा बायकोच्या हातात सगळं कारभार असतो, आमचं पण तसं होतं। तर मी सगळ्या गोष्टीची परमिशन आधी मम्मीला घ्यावं लागायची, मम्मी हा बोलली तर ती गोष्ट पुढे जाणार असं। तर मग मम्मी बोलली ठीक आहे, मम्मीला खुश झाले। मग मी मम्मीला बोलले मी नाही बोलवणार, तूच फोन कर। तर मग मम्मीने स्वतःच फोन केला होता आनंदला आणि त्यांच्या मम्मी पप्पाला फोन करून सांगितलं होतं की तरुणाचा या टायमिंगला बर्थडे, तर तुम्ही सगळे या। तर यांच्या घरचे काय बोलले की आम्हाला नाही जमणार, कारण की आम्ही सगळे तिकडे आलो तर मग माशाच्या दुकानावर कोणच नसेल। झाला सीन असा, मी विचार केला की ह्या बर्थडेला आपण संघ केक काटू, म्हणजे काटू काटू। तर ह्या वर्षी मी विचार केला होता की तरुणाचा बर्थडे आहे ना, मी जाईन तिला सरप्राईज देईन आणि तिच्यासोबत हा केक कट करल। मग मी तिकडून परत एकदा पहाटे निघलो, तो सकाळपर्यंत मी पोहोचलो इथं उल्हासनगरला। आणि मग मी तिच्या कॉलेजपाशी जाऊन थांबलो, मला माहिती होतं ती येणार आहे या टायमिंगला, तिचा टायमिंग फिक्स असायचा। पण अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी ती आलीच नाही। मी खूप वाट बघितली, म्हटलं 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं झाले, कॉलेज सुटायचा ऑलमोस्ट टाइम झालेलाच होता। हा, तर ती काय कॉलेजच्या बाहेर आलीच नाही। नंतर मग मी तिच्या मैत्रिणीला कॉल केला आणि बोललो की तरुणा कहाँ पर आहे, तर ती बोलली आज तरुणा कॉलेज में आई नाही। म्हटलं कॉलेज में आई नाही, तर मग मी विचार केला असा की मी मामींच्या फोनवर कॉल करतो आणि त्यांना गपचूप सांगतो। तर मग मी मामींना कॉल केला, तर मी मामींना विचारलं की तरुणा कुठे आहे, तर मामी बोलल्या की तरुणा गेली आहे मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी। म्हटलं ठीक आहे, म्हटलं तिला सांगू नका मी इथं आलोय। मामी म्हटलं काय आलं, तुम्ही आलात? म्हटलं हो मी आलोय म्हटलं इथे, तर तिचा बर्थडे केक कट करायचा होता म्हटलं, तर तिला सरप्राईज द्यायचं आहे म्हटलं। तर मामी बोलले ठीक आहे चालतंय, म्हटलं सांगू मी नाही सांगत म्हटले। तर मग मी घरी जाऊन बसलो पहिलंच। मी मंदिरात गेले होते पाया पडायला, कारण बर्थडे होता। मंदिरातून जाऊन आले, बघितलं ते हे महाशय सगळ्यात आधी बर्थडेच्या सगळ्यात आधी एंट्री झाली असणार तर ती होती आनंदची। आनंदी एंट्री केली आणि मी अशी शॉक झाले,
आणि मग नंतर मला कळलं ही गोष्ट, मम्मीला सकट माहिती होती आणि मला माहिती नव्हती की आनंद आधीच येणार आहेत म्हणून. तर आनंदची मजा. त्याच्यानंतर मस्त मग मम्मीने पाहुणचार केला, बसा आनंद, जेवा आनंद, हे करा आनंद, ते करा आनंद. त्याच्यानंतर मग आनंदने जेवण वगैरे केलं आणि मग आनंद झोपले. संध्याकाळी बर्थडेच्या तयारीला लागलो आम्ही. तर मैत्रिणीच्या घरी गेले, मस्त तयार वगैरे झाले. हळूहळू हळूहळू पाहुणे वगैरे यायला लागले. आनंदचा भाऊ, आनंदची वहिनी, आनंदचे चुलते, सगळ्यांनी इतका एन्जॉय केला त्या बर्थडे मध्ये, इतका एन्जॉय केला. आणि मला इतके सारे गिफ्ट्स वगैरे भेटले. आणले होते. आनंदने पण मला 2 वॉचेस आणले होते, खूप छान होते. आनंदने आणि मी पण संग डान्स केला, संगतीला फोटोज वगैरे काढले. फर्स्ट टाइम आम्ही एवढं म्हणजे एकमेकांना बोललो नाही, तर ह्याच्या आधी कधी आम्ही बोललो नाही आणि एकमेकांना. ते सुद्धा घरामध्येच. ठीक आहे. संध्याकाळी जेवण वगैरे केलं, बिर्याणी, कोशिंबीर मम्मीने बनवलेली ते जेवलो आम्ही. एकत्र बसून आम्ही अनबॉक्स केल्या सगळ्या गिफ्ट्स. आणि मला विश्वास नव्हता होती एवढं सगळं करताना आनंद माझ्या संग होते. इतकं भारी वाटत होतं, म्हणजे लय छान वाटत होतं त्यावेळेस. तर मग आनंद त्या दिवशी आमच्या इथं स्टेला होते, तिथंच राहिले. मम्मी बोलली इतक्या रात्रीचं नका जाऊ, इथंच राहा. तर मग त्याच्यानंतर मग आनंद तिथंच झोपले. आणि मग दुसऱ्या दिवशी, हे पण मला माहिती नव्हतं, ते पण आनंदने ऑलरेडी मम्मीला सांगून प्लॅन केला होता की तरुणाला मी फिरायला घेऊन चाललोय, तर मम्मी आम्हाला जाऊ द्या. तर मम्मी बोलली होती कुठे जाणार आहे. तर मग ह्या लोकांनी आधी ठरून ठेवलं होतं की आपण मुंब्रा देवीच्या दर्शनाला जाऊ, जे की ठाण्यामध्ये आहे, बरोबर. तर लग्नाच्या आधी मी त्या देवीला गेलो होतो, मुंब्रा देवीला. तर त्या मुंब्रा देवीला बोललो होतं, तर आमचा जर लवकर साखरपुडा झाला ना तर मी तुझ्या दर्शनाला येईल. मी विचार केला होता जर बड्डे झाला ना दुसऱ्या दिवशी मी तरुणाला फिरण्यासाठी घेऊन जाणार आहे. तर मग मी ऑलरेडी मामींना सांगितलं होतं की मी मामी तरुणाला घेऊन मंदिरात जाणार आहे पाया पडण्यासाठी, तर आम्हाला जाऊन द्या. तर मामी पहिलं तर नाही बोलल्या होत्या, पण मी त्यांना कन्व्हिन्स केलं होतं की जाऊन द्या म्हणून. तर मामी हो बोलल्या होत्या. तर मग सकाळी उठलो, म्हणजे मग सकाळी उठलो. आज आमचा ब्लॉग नाही निघत वाटतं. हा ठीक आहे. आवाज चालू झाला इकडं, त्या बाजूला काम चालू आहे, घर बनतंय, तर कंटिन्यू आवाज आहे नुसता. तिला रात्रीच सांगितलं होतं, म्हटलं तुला एक सरप्राईज आहे म्हटलं. तर ती बोलली काय आहे. तर म्हटलं सकाळी उरकून बसायचंय, मी तुला सांगणार नाही म्हटलं, फक्त तू माझ्यासोबत चालायचंय. मग मी पण तयार झालो, तरुण पण तयार झाले. मग हिने मस्त एक ते ब्लॅक कलरचं ते स्टॉप घातलं होतं मी, जे रात्री बर्थडे मध्ये घातलं होतं. कारण मला थोडी माहिती होतं फिरायला घेऊन जाणार. त्या टायमिंगला आमचं असं होतं, एक सणाला एकच ड्रेस आम्हाला नवीन घेऊन द्यायचे, बस. ते बर्थडेला एकच ड्रेस घेतला होता मी. मग पारचं तोंड घेऊन उठली बरं का माझ्या बरं. अभी मैं गाली नहीं दे सकता, नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. सर का तसंच पारचं तोंड घेऊन माझ्यासोबत निघाले. म्हणजे एवढी येडी आहे मी, तिथं मंदिरला जायचं आणि पारूस आहे तुमच्या बरोबर. हेच पारूस होते बिना आंघोळीचे निघालेत. माझी मम्मी बोलली हेच पारूस होते बिना आंघोळीचे निघालेत. माझी मम्मी बोलली आनंद मंदिरला चाललं तर आंघोळ तरी करून जा. म्हटलं कुछ भी, मला सवय नव्हती तसली. चल बिना हा आंघोळीचं. मला माहिती आहे. 12 वाजेपर्यंत झोपायचं. त्याच्यानंतर सांगतात का मी सांगू? सांगतो. सांगा ना मग. हा काय? सांगतो पण. आनंद यावेळेस तुम्ही ट्रेन मध्ये नव्हता आला, ध्यान करा. आनंदा लक्षातच नाहीये. आनंद कोणाची तरी बाईक घेऊन आले होते, पल्सर का काहीतरी बाईक होती. राईट. मी माझ्या मित्राची गाडी आणली हा, होती. तुम्ही ट्रेनने नव्हता आला त्यावेळेस. आनंद मित्राची गाडी आणली हा. होती. आणि जेव्हा ते कॉलेजला मला घ्यायला आलते ना बर्थडेच्या दिवशी, त्या टायमिंगला पण ते 1 वाजता तिकडे आलते. याचा अर्थ ते 10-11 वाजता पोहोचले होते ऑलरेडी इथं कल्याणला. राईट. गाडीवर. आणि इतकी मजा, आम्ही दोघंच अशी म्हणजे नाही का एक्साइटमेंट आणि ती खुशी की बाबा घरच्यांनी आम्हाला परवानगी फायनली दिली, एक दिवस आम्ही फिरायला जाऊ आणि शकतो. फर्स्ट टाइम आम्ही एवढा टाइम स्पेंड केला असेल माहिती का त्या दिवशी, की दिवसभर. विचारून म्हणजे फॅमिलीला विचारून गेलो, कोणा काय भीती नाही की कोण काय बघल, कोण काय बोलल. टाइमचं काय टेन्शन नाही, भीती नाही की कुणी बघन का काय टेन्शन नव्हतं. कारण की मस्त आपला थंडी होती, ती गाडी आणली होती, मस्त मागं बसली होती. आम्ही मस्त एन्जॉय करत गेलो होतो मुंब्रा देवीला. मग तिथे मस्त फोटोज वगैरे काढले, आम्ही वर चढलो, दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेता घेता आम्हाला अंधार झाला होता का. एक तर ते मुंब्रा देवीच्या सीड्या चढता हवा टाईट झाली. मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मुंब्रा देवी बघितली असेल तर ती सुद्धा आनंद बरोबर बघितली होती. बरोबर. त्याच्या आधी मी कधीच मुंब्रा देवीला गेलेली नव्हते, मला काहीच माहिती नव्हतं. आम्ही मस्त एन्जॉय करत वरती चढलो, कैऱ्या खातोय, हे करतोय ते करतोय. तर फायनली देवीचे पाया वगैरे पडलो, आम्ही दर्शन झालो. आणि खाली उतरता आम्हाला 4 वाजले होते. आम्ही खाली उतरलो आणि आम्ही काहीच खाल्ले नव्हतं. आम्ही सकाळपासून निघालेलो होतो. मग त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. मग आम्ही तिथं पोटभर जेवलो,
मस्त जेवण वगैरे केलं, थंड सरबत वगैरे पिलो. ते पण फोटोज असतील ना? हा हा, फोटो मी असतील टाकून देईन, बहुतेक. फोटो असेल ना मी टाकून देईन फोटो. आणि मग आम्ही उल्हासनगरमध्ये येऊन एका गार्डनमध्ये जाऊन थोड्या वेळ आम्ही बसलो, आम्ही टाइम स्पेंड केला की कसं चाललंय, काय चाललंय, घरच्यांसमोर कसं नीट व्यवस्थित बोलता येत नव्हतं, कॉल नव्हता चालू, काय नव्हतं. तर मग मला आनंदी बोलता बोलता मला बोलले, मग काय करायचं, तुझ्याकडे मोबाईल आहे का? तर मी म्हटलं नाहीये मोबाईल माझ्याकडे. तर म्हणतात की मग तू बोलत का नाही घरी की मोबाईल द्या म्हणून. म्हणलं की जे आहे मी तुम्हाला रिअल सांगते की म्हटलं पहिली गोष्ट तर घरच्यांची इतकी परिस्थिती नव्हती की एवढे भारी भारी मोबाईल घेऊन द्यायची. आणि पहिली गोष्ट आम्ही तर कधीच जिक्र नाही केलेला मम्मी पप्पाला की आम्हाला मोबाईल घेऊन द्या. माझ्या कॉलेजमध्ये सगळ्या मैत्रिणीकडे फोन होते, फक्त मी सोडून. माझ्या मैत्रिणीचा आणि आमचा 6 मुलींचा ग्रुप होता, त्याच्यामधून फक्त एक मी होते. माझ्याकडे मोबाईल नव्हता, बाकी सगळ्यांकडे त्यांचा पर्सनल मोबाईल होता. तर मग आनंद मला बोलले, एक काम करतो मी तुझ्यासाठी मोबाईल घेतो. म्हणलं नको, कारण की मला ती पण सवय नव्हती कोणाकडून काही घ्यायची. पण मला बोलले की आता आपलं लग्न होणार आहे तर काय प्रॉब्लेम आहे तुला, मी देतो ना मोबाईल. तो पण मोबाईल मग आपल्याकडेच असणार आहे ना नंतर पण. हा, तर मग मला बोलले की मम्मी, म्हणलं नको, मम्मी पप्पाला नाही आवडणार म्हणलं मोबाईल घेऊन दिलेलं. तर त्या बोलले तू कशाला टेन्शन घेते, मी बोलतो मामींला की मी तरुणाला मोबाईल देतोय म्हणून, आणि माझ्या पैशाने तुला घेऊन देतो, तर घरचे पण काय बोलणार नाहीत आणि काय नाही बोलणार. तसं पण तू कॉलेजला येते जाते, आता साखरपुडा पण झालाय. म्हणलं ठीक आहे, बोलून बघा म्हणलं मम्मीला. मम्मी हा बोलली तर देऊन जावा. मी असं एकदम कॅज्युअल ती गोष्ट घेतली आणि मी आनंदला अशी बोलले. मग असं बोलता बोलता मग संध्याकाळ झाली, मग आम्ही घरी गेलो. परत मम्मी होती घरी, मम्मीने चाय वगैरे बनवला, चाय पिलो. आणि तुम्ही, मला आठवत नाही तुम्ही त्याच दिवशी गेलतात घरी, त्याच दिवशी ना. म्हणजे इतकं फिरून आल्याच्या नंतर आणि आनंदला म्हणजे नाही का त्या दिवशी पण स्टे करायचाच विचार होता. मला पण माहिती होतं एवढं लेट झालं तर आनंद जाणार नाहीत, आणि माझ्या मम्मी पप्पाला पण माहिती होतं की आनंद एवढं लेट झालं, एवढं फिरून आला, एवढं दमला असेल पोरगा, कशाला जाईन नाही का एवढं रात्रीचं. नाही, पण आनंदच्या मम्मी पप्पांचा कॉल येत होता की दुकानावर कोणच नाही, तू 2 दिवस झाले तिकडे गेला, असं तसं. तर मग आम्ही बोललो की ठीक आहे. मग आनंद बोलले, नाही मामी मी जातो, दुकानावर कोणी नाही, असं तसं, मी आता 12-1 वाजेपर्यंत पोहोचून जाईन पुण्याला, तुम्ही काही टेन्शन नका करू. मोबाईलचा विषय होता, तो बोलणं नाही झालं कारण की आनंद गडबडीमध्ये निघून गेले. मग आनंद मला बोलले मी नंतर मामींबरोबर फोनवर बात करीन मोबाईलसाठी. म्हणलं ठीक आहे. बस एवढंच झालं आणि मग आनंद परत घरी गेले. घरी जाताना लय वाईट वाटत होतं. 2 दिवस इतके चांगले गेले आमचे. 29 जानेवारी आणि 30 जानेवारी इतके छान गेले 2 दिवस ते. आणि अचानकच इतके लांब झालो, पोचलो का नाही फक्त एवढं विचारासाठी मम्मीच्या फोनवरून फोन केला, पोचलात का? तर मला बोलले हा मी पोचलो. त्या टायमिंगला मला वाटतं 12 वाजले असतील जेव्हा ते पोचले. बोलले आता मी जेवतो आणि तरुणा मी झोपतो, मी लय दमलोय. म्हणलं हा ठीक आहे, मीच एवढी दमले तर तुम्ही किती दमला असेल, त्याच्यानंतर इथून प्रवास करून पुण्याला जायचं म्हटल्यावर. तर मग आला फरवरीमध्ये पण तसंच आम्ही जास्त बोलणं नाही, काय नाही, आमचं थोडं चालू असायचं. मग आला परत मार्चमध्ये मग आनंदनी परत मम्मीच्या फोनवर एकदा फोन केला की मामी मला तिकडे यायचं होतं, मला एक काम आहे, असं तसं. मग काही दिवसांनी मग माझ्या घरच्यांचा म्हणजे माझे जे चुलते राहतात नाही ते, तर त्यांना भेटण्याचा प्लॅन केला माझ्या घरच्यांनी. आणि मी पण बोललो मी पण येतो. मग आम्ही 3 जण आलो इकडे आलो. मग चुलत्यांना वगैरे भेटलो. ते लोक यांच्या चुलत्यांना भेटायला आले होते. पहिले त्या लोकांना भेटून वगैरे मग आमच्या घरी आले. आमच्या घरच्या भेटल्याच्या नंतर ते डायरेक्ट पुण्याला निघणार होते लगेचच. मग त्या टायमिंगला मग आनंदचे माझ्या घरच्यांचं बोलणं काय माहिती काय बोलणं चाललं होतं. त्यांच्या बोलण्यामध्ये आमच्या कानावर आलं की आता ही लग्नाची तारीख काढणार आहेत. तर मग आम्ही दोघं लय खुश झालो की फायनली लग्नाची तारीख काढायला निघालेले आहेत हे लोक आमच्या न बोलता. तर आम्ही खूप खुश झालो होतो. आणि मेन गोष्ट तारीख काढायचा विषय निघला. मग मामा 1 दिवस तिथंच राहिले आणि मग दुसऱ्या दिवशी गेले ब्राह्मणाकडे जाऊन आमची तारीख वगैरे काढायचं ठरवलं. आणि जाताना आनंदी मला एक खूप छानसा मोबाईल जो आहे तो मला गिफ्ट दिला. म्हणजे की सॅमसंगचा मोबाईल होता त्या टायमिंगला आनंदने मला दिला. स्क्रीन टचचा खूप मोठा मोबाईल होता. आणि त्या टायमिंगला मी SYला होते आणि मी जॉब करत होते. तर जॉब करताना सुद्धा माझ्याकडे मोबाईल नव्हता. आनंदी मग मला फोन दिला कारण आम्हाला आहे ना बोलण्यासाठी म्हणजे टाइमच नसायचा. आणि टाइम असायचा तर मोबाईल नसायचा, कारण यांच्या घरामध्ये एकच फोन असायचा. तर मी विचारच केला होता मी जर जाईन ना ह्या वेळेस मुंबईला तर मी फोनच देऊन जाईन. तर त्या विचाराने मी ऑलरेडी नवीन फोन घेऊन ठेवला होता. माझ्याकडे ऑलरेडी 15 दिवस तो मोबाईल पडलेलाच होता. असं वाटतं ते कधी जाईन. पण तो दिवस आला की मुंबईला आलो आणि मी तिला मोबाईल देऊन गेलो. आणि फ्रेंड्स इतका छान मोबाईल होता ना, तो लय खुश झाले. मग 2-3 महिन्यांनी जे तारीख काढायला गेले होते का त्या टायमिंगला तो ब्राह्मण तिथे अवेलेबल नव्हता, म्हणून काय तारीख आमची लग्नाची निघलीच नाही. पण मोबाईल तर माझ्याकडे आला त्या टायमिंगला. ओके, बोलणं चालू झालं. मग आमचं बोलणं वगैरे चालू झालं. मग माझं व्हॉट्सअप चॅट बीट सगळं बोलणं वगैरे सगळं. आणि आम्ही तरी पण आम्ही एवढ्या लिमिटमध्ये होतो.
असं नाही की आम्ही 24 तास फोनवर बोलायचो, सगळं कामधंदे सोडून, कॉलेजकडे लक्ष नाही, अभ्यासाकडे लक्ष नाही, त्यांचं कामावर लक्ष नाही, तसं काहीच नव्हतं आमचं. हा, पण आनंदचं कसं असायचं, आनंद यांना दिवसभर बिझी असायचे, दिवसभर. आणि ते कसं तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. आनंदचा होता मच्छीचा शॉप, ठीक आहे. तर त्यांना पहाटे 4ला 5ला उठून जायला लागायचं, पुणे मार्केटमध्ये जाऊन पूर्ण मच्छीचा जो स्टॉक आहे ना तो घेऊन यायला लागायचा. आणि ते पहाटे 5 वाजता उठून जायचे, तर डायरेक्टली 9ला 10ला ते घरी यायचे. घरी आल्याच्या नंतर माणूस चाय पिणार, फ्रेश होणार, आंघोळ बिंघोळ करणार, ठीक आहे, जेवणार बिवणार, 12-1 आरामात वाजायचे, ठीक आहे. त्याच्यानंतरच आनंदला काही टाइम असला तरच आनंद मला कॉल करायचे, मला बोलायचे. आणि मी मॉर्निंगला जे कॉलेजला जायचे तर मी 1च्या नंतरच फ्री व्हायचे. पण 1च्या नंतर मला घरी आल्यानंतर खूप जास्त काम असायचं, घरचं काम. कारण मम्मी जॉबला जायची तर घरामध्ये मीच मोठी होते, तर घरातले सगळे कामं वगैरे करायचे. मग मला वेळ नव्हता भेटत दिवसभर, ठीक आहे. आणि मला वेळ भेटायचा कधी 3-4च्या नंतर, जेव्हा मी पूर्ण कॉलेजच्या आल्यानंतर घरातलं काम, जेवण बिवण सगळं केल्यानंतर मी 4-4:30ला फ्री व्हायचे. आणि आनंद 4 वाजताच्या नंतर मच्छीचा जो दुकान आहे ना ते पूर्ण सेट करायचे. म्हणजे त्यांचा तो टाइम होता ऍक्च्युअल मध्ये 4 वाजताचा. 4 ते रात्रीचे 10 वाजेपर्यंत आनंदचं माझं काहीच कॉन्टॅक्ट नसायचं. आधी मध्ये कधीतरी इयरफोन घालून आनंदचा फोन मी बोलायचे, आता फोन चालू ठेवा मला बोलायचे. मग आनंदचा फोन, इयरफोन कानात, फोन चालू असायचा. कधी कधी त्यांची मम्मी बघायची, मग लई चिडायची त्यांच्यावर की काय फोनवर बोलतोय, कामावर लक्ष नाही येते. म्हणजे नाही का हफ्त्यातून 2दा-3दाच बोलायचं आम्ही, त्याच्यात पण असं ऐकायला भेटायचं. तर मग असं वाटायचं नको जाऊ द्या. मग मी ठेवायला लावायचे फोन आनंदला. आणि मग त्याच्यानंतर शॉप वगैरे बंद केल्याच्या नंतर 10 वाजता फ्री झाल्याच्या नंतर असं वाटायचं चला आता तरी व्हॉट्सअपला चॅट करू. थोड्या वेळ पप्पा घरी यायचे, संध्याकाळी पप्पाला काय वाटायचं मग मी दिवसभर मोबाईलच घेऊन बसते असं तसं. मग पप्पाला पण राग यायचा आणि आनंद पण लय दमून यायचे. मग त्यांना ते पण झोपून जायचे तिकडे जेवून, आणि मी पण. तेव्हा पण आम्हाला फोन आला तर आम्ही फक्त थोडंसं अर्धा-1 तास, लय डोक्यावरून पाणी गेलं ना 1 तास चॅट करायचो बस. काय माहिती काय घरच्यांच्या मनामध्ये आलं, मग ते लगेच तारीख काढायचं. त्यांनी विचार केला की ठीक आहे आता आपण लग्नाची तारीख काढूयात. कारण की कसं फोनवर कधी कधी असं घरचे बघायचे ना की फोनवर बोलतोय हे, तर मग त्यांना असं वाटायचं की करून टाकावं आता लग्न. साखरपुडा पण झालाय, ते जास्त वेळ लांबवायला नको. 2-3 तारखा अशाच गेल्यात आमच्या, माहितीये का. कधी ह्या तारखेला नाही तर त्या तारखेला, त्या तारखेला नाही तर ह्या तारखेला. मग लास्ट आमची डेट ठरली. ती डेट कोणती होती आनंद सांगते, माझ्या लक्षात नाही, आता लक्षात नाही माझ्या. काय आहे तारीख पण? मी इथंच ब्लॉग बंद करेन ना. 20 आहे. माझ्या घरात लक्षात नाही. अब तू गया बेटा, अब तू गया देख. तुम्हाला लय एक्साइटमेंट आहे ब्लॉग मध्ये बोलायची. मग आता बोला ना काय डेट आहे. लक्षात नाही माझ्या घरात. 6 मे बरोबर. बेशरम माणूस आहे, लग्नाची डेट लक्षात आहे. सर का तिकडं हसतंय वरून. तिने सांगितलं, मी विसरून गेलो होतो फ्रेंड्स. तर फ्रेंड्स फायनली आमच्या लग्नाची डेट फिक्स झाली. ती होती 6 मे. आमची लव्ह स्टोरी ना अशी होती की पहिली गोष्ट तर आमची नात्यात लव्ह स्टोरी होती. दुसरी गोष्ट आमच्या लग्नामध्ये जे येणारे प्रॉब्लेम्स होते ते खूप कॉमन होते. आणि ते आमच्याच नाही, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय ना काय विषयामध्ये येत राहतं. तर त्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही तुमच्या प्रेमापोटी आईवडिलांना सोडा किंवा असं काही चुकीचं पाऊल उचला. प्रेमाने केलं तर प्रत्येक गोष्ट होतात. आणि कधीही आम्ही आमच्या आईवडिलांचं मन दुखवलेलं नाही आहे, कधीच नाही. काही गोष्टी अशा घडल्या होत्या जे आम्ही ठीक आहे बाबा केल्या की बाबा तुम्हाला नाही पटत तर काय आम्हाला करायच्यात, आम्ही करणार. कारण की तेव्हा आम्हाला कळत नव्हतं. बट आता ज्या एजमध्ये आम्ही आहोत आणि आता जेवढं आम्हाला कळतंय, आईवडील कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. जर ते तुमच्या काही चांगल्यासाठी गोष्टी सांगतात तर ते तुम्ही नक्की ऐका. आणि असं कधीच आम्ही केलं नाही की नाही का आमच्यामुळे कधी त्यांचं मन दुखलं, त्यांना काही त्रास होईल किंवा कोणी काही त्यांना बोललं, असं आम्ही काही केलेलं नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते, लव्ह स्टोरी म्हणजे की लव्ह मॅरेज म्हटलं की नातेवाईक जे आपले, मी डायरेक्टली आज बोलते की नातेवाईक जे आहेत ना त्यांच्या पोटामध्ये 101% दुखायला लागतं. भले आपलं सगळं चांगलं असू देत, आपलं सगळं चांगलं असलं ना तरी पण मग काय ना काय ते लोक बोलणार, घर नाहीये, मुलगा टपोरी आहे, मुलगा चांगला नाहीये, त्याला बोलायची पद्धत नाही. सगळ्या गोष्टीसाठी टाइम द्या, प्रत्येक गोष्टीला टाइम द्या.
जर तुम्हाला तो पटत नाही, तुम्ही त्याला टाइम द्या, बाबा तो तुला सुधार. जसं की आनंदने माझ्यासाठी सुधरवलं स्वतःला, त्यांनी माझ्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांनी पण जास्त त्या गोष्टीला ड्रॅग न करता आमच्या लग्नाची तारीख त्यांनी ठरवली. कारण की आमचं जे प्रेम होतं ते जेन्युइन होतं. जर आम्हाला करायचं असं ते भेटू नव्हते देत, बोलू नव्हते देत, आम्ही आमच्याकडे म्हणजे नाही का भरपूर काही असे ऑप्शन होते जे आम्ही करू शकत होतो. म्हणजे की फोनवर तासनतास बोलायचं, घरच्यांना वैताग द्यायचं, त्यांच्यावर रुसायचं, त्यांच्यावर फुगायचं, त्यांचे कामं न करायचे. कारण की मी जनरेशन ज्या प्रकारे आता बघते ना, मुलं इतके चुकीचं वागतात ना, आई वडिलांना दुखवतात स्वतःच्या प्रेमापोटी, आणि ते खरं नसतं सुद्धा. पुढचं स्वतःच्या पायावर उभं नसतं. म्हणजे नाही का अशा भरपूर काही गोष्टी आई म्हणजे प्रकार आहे वडिलांच्या. ना, प्रेमामध्ये एकदम आंधळ झालेलं हा. आहे. एवढं पण आंधळ नका हो की तुम्ही थोडाफार आई वडिलांचा विचार करा. आई वडिलांना काय पाहिजे काय नाही ते तुमचं चांगलंच बघणार आहे. ते तुमच्यासाठी असं काय चुकीचं नाही करणार आहे. त्यांना वाटतं का त्यांनी आपल्यापेक्षा जास्त दिवस पाहिलेले आहेत, त्यांना माहिती की काय सही आहे आणि काय गलत आहे. आपण कसं आपली एज कमी असल्यामुळे आपण एवढा पुढचा विचार करत नाहीत, पण ते काय केलं तरी आई वडील आहेत ते पुढचा विचारच करून करतील की हा बाबा हा मुलगा तो यासाठी चांगला नाही आहे. तर बरोबर आहे त्यांचा, तो मुलगा चांगला नसणारच आहे, नंतर पुढे त्रास होणारच आहे. पण नाही, मामांना नंतर कळलं की मी कसं आहे काय आहे, आणि आता आम्ही खूप चांगले राहतो. तरी तर सुद्धा असतात काही हे गोष्टी. फक्त अडथळे होते आमच्या लग्नापर्यंतचे. लग्नानंतर तर ह्याच्याहून वाईट दिवस आम्ही दोघांनी बघितलेत. आता तर तरी आमचं लग्न नव्हतं म्हणून आमच्यावर जिम्मेदाऱ्या नव्हत्या, काय नव्हत्या. पण लग्नानंतर अक्षरशः आम्ही असे दिवस बघितलेत ना की आमच्या बरोबर तुम्ही जेव्हा आमची स्टोरी ऐकाल ना, सिरियसली फ्रेंड्स, तुमच्या डोळ्यामध्ये 100% पाणी येणार, एवढं मी तुम्हाला लिहून देते. कारण की आमचे खूप वाईट दिवस होते. काही लोक आता व्लॉग बघून बोलतील की हा मग तुम्ही लव्ह मॅरेज केलं, हे केलं. तसं नसतं. लव्ह मॅरेज करो किंवा अरेंज मॅरेज करो, त्याच्या नशिबामध्ये ज्या गोष्टी असतात ना ते त्याला फेस करावंच लागतात. मग ते बिफोर मॅरेज असू देत किंवा आफ्टर मॅरेज, त्याचा आणि याचा काहीच संबंध नाही आहे. फक्त फरक एवढा आहे की काही गोष्टी आपण असं पाऊल उचलतो ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, आपण कोणाचा सल्ला घेत नाही, घरच्यांचा ऐकत नाही, तेव्हा आपण त्या गोष्टीकडे फसतो. पण आपण सगळ्यांचा सल्ला घेऊन सगळ्यांना सांगून जर आपले आईवडील त्या गोष्टीच्या खिलाफ असतील तर आपण त्याच्यामध्ये पण हो बोलून त्यांचं ऐकून आपलं आयुष्य सुरू केलं पाहिजे. कारण उद्या आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर आपण त्यांना हक्काने बोलू शकतो की मम्मी असं झालं, मम्मी पप्पा तसं झालं. उद्या आपलं लव्ह मॅरेज झालं, आपण त्यांना न सांगता केलं किंवा आपण मनाने काही चुकीचा पाऊल उचलला तर मग आपण खूप सारे असे केसेस आपण बघत आलो की मग आपण कोणाला काहीच सांगू शकत नाही ना, घरच्यांना सांगू शकत, घरचे म्हणतात तुझ्या मनाने केले. तर ही सिच्युएशन आमच्या आयुष्यामध्ये आली होती फ्रेंड्स. आम्ही एवढे खराब दिवस काढलेत ना, खूपच. ते दिवस दुश्मनाच्या पण आयुष्यामध्ये नाही यावा, कधी कधी असं वाटतं माहिती आहे का. तर आपण ते जे मुद्दे असतील ना आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करणारच आहोत. तर हा ब्लॉग आपण सो हा जो ब्लॉग आहे आपण या ठिकाणी एंड करूया. तर नवीन पार्ट 6 बघायला विसरू नका, कारण की त्या ब्लॉगमध्ये आपण कव्हर करणार आहोत लग्नाच्या नंतरचं आमचं आयुष्य कसं होतं, आम्ही काय काम केले, कुठे गेलो, कसं केलं, तर आपण ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत. आणि हो त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला आमचे लग्नाचा अल्बम सुद्धा दाखवणार आहे. Yes. माझ्या लग्नाचा अल्बम दाखवणार आहे. माझ्या फक्त माझ्या. कर मग ब्लॉग एंड. चल मी चाललो. कर तुझ पुढच्या वेळेस ना तूच ब्लॉग काढायचा. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये जे आहे ना, नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी मस्त असे आपले जे फोटोज आहेत ते कव्हर करणार आहे. जास्त नाटकी करू नका. आमच्या लग्नाचा अल्बम तुम्हाला दाखवणार आहे आणि माझ्याकडे DVD सुद्धा, DVD आहे ना त्याचं काय लग्नाची बसा लग्नाची कॅसेट आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तो नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.